नमस्कार मित्रांनो, अभेद्य बंकर 5 मिनिटाचा लिफ्टचा प्रवास तरीही खांब्यांचा गेम कसा झाला जाणून घेऊया आपण या इनसाइट स्टोरीकडे. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांची सुरक्षा इतकी कडक होती की त्यांच्या अंडरग्राऊंड बंकर पर्यंत पोहोचण्यासाठी लिफ्टला 5 मिनिटं लागायचे. मात्र अमेरिका आणि इस्रायलने या अवैध किल्ल्यालाही सुरंग लावला आहे. या मोहिमेमध्ये GBU-28 लेझर गाइडेड पिनिटेंडर सारख्या 30 शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला होता. हे बॉम्ब जमिनीच्या खोलवर घुसून स्फोट घडवतात, ज्यामुळे काँक्रीट आणि स्टीलचे कवचही निकामी ठरते. तेहरानच्या लाविजान भागातील हा संपूर्ण परिसर या भीषण बॉम्बवर्षात उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनीच्या हालचालीवर मोसाद आणि ICIचे एजंट अनेक महिन्यापासून लक्ष ठेवून होते. खामेनी शनिवारी 3 महत्त्वाच्या बैठकांसाठी जमिनीवरच्या थरारीतील बंकरमध्ये येणार असल्याची पक्की माहिती गुप्तचरांना मिळाली होती. याच संधीचा फायदा घेत इस्रायल विमानाने दिवसाढवळ्या हा हल्ला केला. या एअर स्ट्राईकमध्ये खामेनी यांच्यासह त्यांचे कुटुंब आणि इराणचे 40 वरिष्ठ अधिकारी जागीच ठार झाले. आयातुल्ला अली खामेनी यांच्या बंकरमध्ये जाण्यासाठी उच्चपद अधिकाऱ्यांना डोळ्यावर पट्टीही बांधली जायची. तो बंकर आता सिमेंटचा ढिगारा बनला आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी सकाळी केलेल्या धडाकेबाज कारवाईत खामेनीचा खात्मा केला. सुमारे 30 बंकर बस्टर बॉम्बने या पाताळातल्या किल्ल्यांचे तुकडे केले. सॅटेलाइटच्या फोटोमध्ये आता तिथे फक्त धुराचे लोट आणि ढिगार दिसत आहेत. अमेरिका आणि इस्रायलने या दिवसाची अनेक दिवस वाट पाहिली. खामेनींच्या सुरक्षा भेदणे हे तितके सोपे नव्हते, पण ते शेवटी अमेरिका आणि इस्रायलने करून दाखवले. इस्रायल चॅनल 12च्या माहितीनुसार या हल्ल्यात केवळ खामेनींचा नाही तर त्याचे जावई, मुलगा आणि नातवंडाचाही मृत्यू झाला आहे. इराणच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव अली लारजानी आणि अली शामखानी यांच्याशी चर्चा करून खामेनीवरच्या बंकरमध्ये पोहोचले होते. त्याचवेळी मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. मोसादच्या गुप्तचरांनी खामेनींच्या सुरक्षा घराण्यात इतकीच खोलवर घुसखोरी केली होती की त्यांच्या बैठकीच्या वेळी आणि जागा यांची अचूक माहिती अमेरिकेला मिळाली होती. या हल्ल्यात इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाचे कंबरडे मोडले आहेत. 40 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू हा इराणसाठी गेल्या अनेक दशकातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. बंकरच्या आत असलेल्या बोगद्यांच्या जाळ्यामुळे खामेनींची सुरक्षा वाटत होती, पण अमेरिकेच्या अधिकृत तंत्रज्ञानाची आणि कंबर बस्टर बॉम्बनी त्यांचा हा विश्वास मोडीत काढला. इराणमधील 36 वर्षाच्या सत्तेचा असा भीषण अंत होईल अशी कोणालाही कल्पना नव्हती. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.